तर मित्रांनो 2 दिवस आपली लीग बंद होती, पण 2 दिवसामध्ये आपल्यासोबत एक कुटाणा झालाय आणि ते कुटाणा हे होता की आपला पूर्ण जे कमिटीचं मंडप आहे ते पूर्ण पडलं होतं, असं खाली चट पडलेलं होतं. काल आलो होतो आम्ही इथं, चट पडलेलं होतं आणि आज सांबा काका त्याला बांधतायत. अहो सांबा काका काय म्हणणं आहे, कोण पाड होते? भावड्या पाड्या कमिटीत फुटून टाकलं त्याचा, त्याच्यामुळेच झालं ते. काय झालं दम्मानी दम्मानी दम्मानी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला TPLचा 3रा दिवस आणि आपली आज असणार आहे सकाळीच मॅच, म्हणून आम्ही आलो आज सकाळीच ग्राउंडवरती. तर तुम्ही बघू शकता इथं खेळाडू आलेत ग्राउंडवरती आणि त्यांची बॅटीसाठीची मस्ती तुम्ही बघू शकता. हे फक्त एक एक बॉल खेळण्यासाठीच आहे. हे सगळं फक्त एक एक बॉल खेळण्यासाठी आहे. ही मजा कुठं जा मॅच मध्ये किती खेळा, पण पहिले 2 बॉल खेळायसाठी असं असतं. काही प्लेयर इथं प्रॅक्टिससाठी आहे आणि इथं बॅटिंगसाठी चालू आहे. हे चांगलेच भांडण भांडण एक खेळू एक खेळावं सगळे जण. बावडी चाल खेळू दे रे, खेळत नव्हतं. खेळू दे नाही, खेळू दे जाऊ दे. तर मित्रांनो सकाळीच कमिटी इथं आली. कमिटीने सोय पहा काय लावली. सगळ्या खेळाडूंना त्यांनी आणलेले आहेत पोहे. मित्रांनो हे बघा कमिटीचे पोहे वाटप चालू इथं. कमिटीचे आज जितलं म्हणजे चान्स देईन आपल्याला, हरलो तरी चान्स राहणार. बाकी पोह्याची सर्व्हिस कशी वाटली? नंबर 1 ना. 10चा टाइम दिलेली मॅच 11:30 वाजता सुरू हो राहिली आणि मी आज कॉमेंट्रीला आणि माझ्यासोबत स्कोरर अनिल. तर चला बघूयात मॅच काय होतं. आमची बॅटिंग आहे आज पहिले आणि शिवशंभूची बॉलिंग आहे. हे आमचे मालक दत्ता इकडे बा बाहेरच बसलेले आज मालक सुद्धा, आणि पुरी टीम आमची खेळायला. तर मित्रांनो इथं आमची मॅच चालू आहे. 5 ओव्हर झाल्यात, 55 रन झालेत आणि आमच्या 2 विकेट पण झाल्यात. आणि कॉमेंट्रीसाठी बसलेलो आहे मी, भावड्या, इकडं आपल्या गावातले सगळेजण स्कोअर बोर्ड आपला भाऊ करीत आहेत. आणि बघूयात की पुढे मॅचमध्ये काय होतं. आणि दर मॅच चवणी मी आज पण मॅचमध्ये नाही आहे. काफी घातक गेंदबाजी करते हैं सूरज. बॉलच रन द्या. इस बार जोर से उठाया, वहाँ पर फील्डर मौजूद, लक्ष्मण कदम, अच्छी फील्डिंग, सिंगल मिलेगा. इसी के 2च बॉल झाले. इस बार हवा में गेंद और रबीर आउट. विकेट का पतन यहाँ पे आतिक शेख. आतिक खाता भी नहीं खोल आतिक के रूप में काफी बड़ा विकेट. सूरज की अंतिम 2 गेंदे आना बाकी. सूरज नीचे अग्नि काटकर मिस फील्ड. क्या छूटा सोनू काट करके हाथों से. 4 रन. खराब फील्डिंग सोनू काटकर, इसी के चलते 4 रन. भावडे पहली गेंद लक्ष्मण कदम की, अच्छा शॉट, मिस फील्ड के चलते मिलेंगे 4. इस बार पासवेल खोलिए और फील्डर के बीच में से गेंद सीधा 4 रनों के. सूरज पहली गेंद, ये हवा में दे, नीचे फील्डर के ऊपर से गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाद. फुल टॉस गेंद चौका उडाला और फील्डर के ऊपर से 4 रन. सोनू वागुंडे पूरा फायदा उठा फुल टॉस का. युवा स्टार शॉट रे. पहली गेंद पे छक्का. बैटिंग. अब सोनू शॉट यार आता. सूरज और कैच ड्रॉप करते हुए गेंद लगाए थे सूरज और काफी खराब. ये काफी खराब थ्रो. 4 रन. और थ्रो के चलते मिलेगा चौक. काफी खतरनाक बल्लेबाज सोनू वागुंडे. शॉट रे यार. पाले में आई मेरे बैटिंग सोने बैटिंग.
ओए यार शॉट रे बाहेर त्यो जाएंगे सोनू। गेला अरे ये फुल टॉस गेंद समझने मिस स्पीड ये 22 का पंजा एक्स्ट्रा है इस बार सूरज नहीं करेंगे छोड़ा था गलती। पकडा फिर से आजच्या पहिल्या मॅचची पहिली इनिंग झाली आहे आणि 115 रन झालेत. पण या मॅच मध्ये सगळ्यात भारी गोष्ट होती ती आपल्या सोनूची बॅटिंग. 10 बॉलात किती काढले त्यांनी? 10 बॉलातच 29 रन काढलेत. 290चं स्ट्राईक रेट आणि किती सिक्स होते? 3 सिक्स मारले डायरेक्ट. हारलेली मॅच आम्ही जिंकलो. त्याचं पूर्ण क्रेडिट आमच्या सगळ्या टीमला. काय बॉलिंग होती, काय विकेट किपिंग होती दीपक भाऊ यांनी मागे भारी भारी कॅच घेतल्या. पूर्ण हारलेली मॅच जिंकलो आम्ही. आतिक भाई शेवटचा नाही मॅच राहिली होती आणखी ना एक बॉलला जीवन लाईव्ह राहिला ती काय फायदा हारले जिंकलो पुरी लगे पुढचे कॅल्क्युलेशन चालू झालं ते. मॅन ऑफ द मॅच मकान भाऊ सुरडकर. बट सगळी टीम भारी खेळली. मॅन ऑफ द मॅच हे सगळ्याच्या टीमचा सपोर्ट भेटला एकदम नंबर 1 खेळले बॅटिंग ते तुमचा व्हिडिओ पाहत असेल मॅच जिंकलो. मॅन ऑफ द मॅच उमेश सुरडकर यांना आतमध्ये फोटो काढू का एक मिनिट. आणि आमचे बॉलर चंदू कामोद काडे आतिक भाई पप्पू भाईची किपिंग एकदम बेस्ट झाली आणि आम्ही आमच्या पूर्ण एफर्ट आणि 100% दिल्यामुळे आम्ही आज विन आहे आणि आम्ही चांगलं खेळलो त्याचा आम्हाला सगळ्यात अभिमान. धन्यवाद. फायनली मित्रांनो आमचा मॅच जिंकल्यानंतर आता चालू झाला आपल्या संभा काकाचा मॅच. संभा काकाची त्यांची नाही तुमचा नाही आहे ना सॉरी स्पॉर्टनचा मॅच आहे. त्यांची बॅटिंग चालू आहे. स्कोअर झालाय 1 ओव्हर मध्ये 14 रन एकदम मस्त स्कोर आहे. आणि आता बॉलिंग साठी आलाय आपला सोफियान. दूसरा ओवर लेकर संघर्ष चैलेंजर्स की ओर से आए हैं सोफियान शेख और बैटिंग के लिए सैयद सद्दाम और सलमान शेख. बॉल सलमान के लिए ओ मारना चाहते थे उठाया भी है कोई फील्डर नहीं और मिलेंगे 6 रन. काफी सलमान के लिए अशोक का दूसरा बॉल ये इस ओवर का फिर से उड़ाया और गेंद में इतनी ताकत थी और प्लेसमेंट भी इतनी बढ़िया थी कि देकर जाएंगे पूरे आधा दर्जन रन. फिर से उड़ाया और फिर से वही रिजल्ट. 6 रनों के लिए 3 गेंदे 3 सिक्सेस. पूरा प्रेशर अब अशोक राजपूत के ऊपर दिखाई दे रहा है. आउट है इस गेंद का. अगला बॉल पुल करा पालेकर सर ने. इतनी ज्यादा ताकत नहीं थी बॉल में इसलिए सिर्फ मिलेंगे उनको 1 ही रन. अच्छी फिल्डिंग. मॅच दुसरा मॅच काय काटा मॅच झाला. 76 रनाचा स्कोर बनवला होता स्पार्टन्सनी. पण शेवटच्या बॉल लग मॅच गेला एकदम खतरनाक मॅच होता. आता तुम्हाला मी प्लेयर्स एक्सप्रेशन दाखतो. गाइस तो क्या कहना चाहते हो आप इस मैच के बारे में? लगभग आप हार ही चुके थे. इजी मॅच इतकी हार्ड केली तुम्ही. म्हणते ना क्रिकेट आणि शेताव का खेळ क्रिकेटला अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे. मेरा नाम है अमित कुमार. धन्यवाद त्या ओव्हर मध्ये मॅच दिला गेला असं नसतं. हे नाही पटलं मला. तेवढी ओव्हर जर टाईट आली असती तर लई मॅच लांब गेली असती. सोडलं घेऊन सोबत आजचे मॅचेस 2 मॅचेस संपले. तिसरी मॅच होणार आहे. बट मला थोडंसं काम आल्यामुळं मी बाहेर चाललेलो आहे. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच भारी भारी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा.